श्रावण महिना सुरू झाला आणि आता आपले सगळे एका मागोमाग एक दहीहंडी, गणपती, मग त्यानंतर आणखी दसरा, दिवाळी वगैरे असे सण सुरू होतील. पण मुद्दा असा आहे की हे सगळं सुरू होत असताना, पाईपलाईनमध्ये असताना साखरेचे दर मात्र प्रचंड वाढलेत. किलो मागे जवळपास 18 ते 22 रुपयांपर्यंत रेट जो एका किलो मागे मी तुम्हाला सांगतो वाढलेत. आणि इतकंच नाही तर गेल्या जून महिन्यापर्यंत गोष्टी ज्या ठीकठाक होत्या त्या गणित नक्की कुठे सगळं बिघडलं आणि त्यानंतर साठवणूक असेल किंवा शुगर क्रशिंग असेल किंवा साखरेच्या प्रोडक्शन संदर्भात असेल, नक्की काय पडद्यामागे गोष्टी घडत आहेत आणि ह्या सगळ्याचे अर्थ काय आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत आत्ता आहेत गायकवाड सर. साखर आयुक्त राहिलेले आहेत, पुण्यामध्ये बरेच वर्ष काम करत होते आणि आता परत एकदा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अतिरिक्त महासंचालक आहेत यशाला. सर, सोपं गणित आहे की सरकार काय सांगतंय, मी ती ॲडव्हायझरी मुद्दावर आणली. त्यांचं म्हणणं आहे की अल निनो फॅक्टर आहे, पावसाचा इश्यू झाला आहे, त्यामुळे शुगर केनचं यावेळेचं प्रोडक्शन कमी झालं आहे वगैरे. पण मग मुद्दा असा आहे की मागच्या वेळेपेक्षा यावेळी ज्या एक्सपेक्टेड गोष्टी होत्या त्या फुलफिल का नाही झाल्यात, पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे एक्झॅक्ट काय घडलं आहे की त्याच्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आणि आपण हळूहळू मग पुढे इथेनॉल वगैरे या सगळ्या संदर्भात बोलूच. साखर व्यवसाय आपण जर बघितलं तर साधारण 100 वर्ष जुना आहे. आणि ऊसाच्या बाबतीत एक वाक्य तुम्हाला जगभर वाचायला मिळेल, हे ऊस हे सायक्लिकल पीक आहे. त्याचा अर्थ 5 वर्षातले 2 वर्ष चांगलं उत्पादन येणार, 3 वर्ष एखादा वर्ष मीडियम राहणार आणि 2 वर्ष कमी उत्पादन येणार. सो हे ऊसाचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे. ऊसाच्या बाबतीत अजून एक मुद्दा नेहमी जगभर चर्चेला राहतो, ते म्हणजे जगात सगळ्यात जास्त पॉलिटिसाइज क्रॉप हे ऊस आहे. राजकारणाशी सगळ्यात जवळचं जोडलेलं ऊस आहे, राजकीय पीक ऊस. तर हे या दोन्ही मुद्दे जर डोळ्यापुढे ठेवले तर यातले सगळं गणित आपल्या सामान्य माणसाच्या लक्षात यायला लागतं. याच्यात 3 महत्त्वाचे फॅक्टर झाले आहेत की एवढ्या कमी कालावधीमध्ये नॉर्मली जर ऊसाची साखर नियमितपणे कारखाने जेव्हा विकतात तेव्हा त्याची एक टेंडरिंग प्रक्रिया आहे. दर आठवड्याला काही लोक टेंडर काढतात, काही लोक सतत ऑनलाईन दर मागवतात आणि जो हायेस्ट दर असेल त्या आठवड्यात त्याला विक्री करतात. साखर किती विकायचं हे कारखान्याच्या हातात नाही आहे, ते भारत सरकार ठरवून देतं की या महिन्याला तुम्हाला किती कोटा आहे. आपण नेहमी बघतो की या महिन्यात 22.5 लाख टन साखरेचा कोटा केंद्र शासनाने निश्चित केला, तर तो कारखानानिहाय निश्चित होतो. म्हणजे ऑर्डरच अशी असते की या कारखान्याने 1 लाख टन, दुसऱ्याने 20,000 टन असं विकायचं. हे कशावर असतं तर मागच्या महिन्यात त्यांच्याकडे बॅलन्स किती आहे याच्या आधारे ठरतं. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 3 वर्षात सातत्याने क्लायमेट चेंजचा प्रभाव याच्यावर राहिला आहे. ऊसाचा उत्पादनाचा जो सुरुवातीला मार्च-एप्रिल महिन्यात जो आकडेवारी जाहीर होते ती यावर्षी 343 लाख टन होती आणि उत्पादन मात्र फायनली 306 लाख टनावर आलं आहे. म्हणजे हे उत्पादन एवढ्या लाख टनाने खाली आलं आहे. तर हे त्यावेळी लक्षात काय येत नाही तर शेतकऱ्याचे पण सगळे अंदाज चुकतात. जो शेतकरी म्हणतो मला 80 टन ऊस होईल, त्याचं 42 टन, 55 टन, 62 टन असं उत्पादन येतं. तो एक तर हवामानाचा परिणाम आहे, पहिलं कारण आहे. दुसरं आहे, आपण 2 वर्षापूर्वीपर्यंत 60 लाख टन एवढा बफर स्टॉक भारतात ठेवत होतो. पण बफर स्टॉक ठेवण्यासाठी सरकार पैसे देत होतं. भाडं देत होतं. याच्या गोदामात ठेवण्यासाठीचं भाडं होतं आणि एक्सपोर्टला पण आपण थोडी सबसिडी देत होतो. या दोन्ही सबसिडी आपल्या विरोधात थायलंड आणि ऑस्ट्रेलिया देश आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये गेल्यामुळे आपल्याला भारत सरकारने या जागतिक व्यापारामध्ये हस्तक्षेप करू नये आणि ही सबसिडी देऊ नये असा विचार मांडला आणि तो विचारामध्ये बाकी सगळे देश होते. आपल्या विरोधात त्यात निकाल गेला आणि तेव्हापासून आपण हे बफर सबसिडीने हे सगळं बंद केलं आहे. नंबर 2, तिसरा भाग असा आहे की उत्पादन जेव्हा कमी होतं त्यावेळी सर्वसाधारणपणे वर्षभराच्या शेवटी किमान 60 लाख टन साखर शिल्लक राहत होती एवढे वर्ष. ती आता यावर्षी 30 ते 32 लाख टन राहील असं नियोजन करण्यात आलं आहे. 50% जाऊन झालं आणि ह्याचा अंदाज आपल्यापेक्षा जास्त व्यापाऱ्यांना आहे. त्यांना माहिती आहे की पुढच्या 2.5 महिन्यात सण आहेत, उत्पादन भारतात कुठूनही होऊ शकत नाही. असं नाही आहे की ओरिसात उद्या कारखाना सुरू होईल, असं होईल का, तर होणार नाही. तर ह्याचं सगळ्याचं माहिती अंतर्गत माहिती असलेला व्यापारी क्लास आहे. त्यामुळे भाव वाढले
तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये व्यापारच आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. म्हणून एक पुढचा मुद्दा नेहमी चर्चेला गेल्या आठवडाभर की याचा फायदा शेतकऱ्याला होईल का. तर वैयक्तिक पातळीवर कारखान्याचं जर बोलायचं तर 10 लाख टन साखरेतली 9.5 लाख टन विकून झाली आहे गेल्या 11 महिने, आणि ह्या महिन्यात साखर माझ्याकडे राहिलीच आहे 50,000. तर ते साखर विकून किती फायदा होणार, बरोबर आहे की नाही. पण मग मुद्दा असा आहे की जी आधी विकली त्याच्यापेक्षा आता कमी जरी असेल तरी सुद्धा ती कमी आहे म्हणून तिचा रेट जास्त मिळेल त्यांना. हां, रेट जास्त मिळेल, पण जो काही फायनान्शियल होईल कॅल्क्युलेशन त्याप्रमाणे बॅलन्स शीटला येणारच. हा गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे माझ्याकडे, ह्या क्लिअर झालेत गोष्टी. तर त्यांनी सांगितलं की शुगर प्राइसेस आर रायझिंग ग्लोबली टू. जागतिक पातळीवरती साखरेचे वाढत आहेत का, कारण ते म्हणतात की टायटिंग ऑफ शुगर सप्लायज इन अ ग्लोबल फिनॉमिनन अँड इट इज नॉट ओनली रिलेटेड टू द इंडिया असं ते म्हणतात. एकदम बरोबर आहे, कारण ब्राझीलमध्ये सुद्धा त्यांना पण असं लक्षात आलं आहे की युक्रेन वॉर आणि या सगळ्यानंतर इथेनॉलला जास्त किंमत येईल. ब्राझील मॉडेल म्हणजे काय आहे मुळात, की हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांना कळतंय की साखर उत्पादित करणं सोयीचं आहे का इथेनॉल करणं सोयीचं आहे, आणि त्याचा रेशो ते बदलत आहे. ती प्रणाली आली आता आपल्याकडे सुद्धा का, तर प्रत्येक कारखान्याकडे इथेनॉल पण तयार क्षमता आहे, साखर पण करायची क्षमता आहे. हेच यालाच ब्राझिलियन मॉडेल असं म्हणतो. असं आहे, आपण ते अडॉप्ट करतो. हो. तुम्ही इथेनॉलचा विषय काढला म्हणून असं सगळ्यांना वाटतंय की म्हणजे काय रे, लोक गाडी ॲव्हरेज देत नाही म्हणून परेशान झालेत. सगळ्यात मोठा विषय तो आहे. किंवा आधी जेवढ्याचं पेट्रोल टाकायचं त्यात माझी गाडी इथपर्यंत जायची, आता ती इथपर्यंत जात नाही, अलीकडेच टाकायला लागतं, असा तो रोष आहे. तर मुद्दा असा आहे की इथेनॉलकडे प्रोडक्शन वाढवल्यामुळे किंवा इथेनॉलकडे म्हणजे इथेनॉलच्या दिशेने आपण क्रश केलं यंदा आणि तो सीझन चालवला, अशा पद्धतीची काही गोष्ट घडली आहे म्हणून हे साखरचे भाव वाढलेत. हे कितपत खरं आहे का, कारण लोकांना तर हा डाऊट आहे. ते फारसं खरं नाही, कारण का याच वर्षी 20% फक्त शुगर मॉलेसेसवर इथेनॉल बनवलं आहे आणि 80% हे अन्नधान्यापासून आलं आहे. त्यामुळं ते फारसं काही तथ्य नाही आहे त्याच्यात. तथापि असं म्हणू शकतो की हे 20 लाख टनची तेवढी साखर तयार झाली असती असं म्हणता येईल कुणालाही. आणि मग आता 10 लाख टन आयात करायची गरज नाही असं कोणी म्हणू शकेल. परंतु मला असं वाटतं युद्धासारख्या परिस्थिती जेव्हा क्रूड ऑइल आणि एवढं महागडं होत होतं त्यावेळी या इथेनॉलचं मदत झालेलीच आहे भारताला. म्हणजे मला असं वाटत नाही की इथेनॉलचा हा काही मुख्य फॅक्टर आहे. ओके. दुसरं एक निर्याती संदर्भात आता काय परिस्थिती आहे साखरेची? साखरेची निर्यात आपण 100 लाख टनापेक्षा जास्त केली 2021 मध्ये. नंतर उत्पादन कमी होते असं लक्षात आल्यावर त्याला बंदी घालण्यात आली आणि गेले 2-2.5 वर्ष बंदी आहे. या वर्षीचे सुरुवातीचे अंदाज चुकले आहेत आणि त्याच्या अंदाज चुकले आहेत की उत्पादन किती होणार याची जी आकडेवारी झाली त्यापेक्षा 30 लाख टन कमी उत्पादन झालं. तरी सुद्धा एक्सपोर्टला आपण परवानगी शासनाने दिली होती आणि मग 15 लाख टनला परवानगी देऊन सुद्धा 8 लाख टनच एक्सपोर्ट झालं आणि तेव्हाच बंदी परत आणण्यात आली. याचा अर्थ साखरेचे स्टॉक कमी होत आहेत असं लक्षात आल्यावर परत त्याला बंदी आणण्यात आली आहे. पण माझं असं म्हणणं आहे की म्हणजे प्रॉब्लेम आलाय कुठे, त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारने एक कोणती तरी स्पेसिफिक गोष्ट एस्टिमेट केली, मग त्याच्यावरती काम केलं आणि मग त्यातून ते घडलं असं होताना दिसत नाही. हे म्हणजे असं झालं की ओके हे आता काहीतरी गडबडलंय का, मग दुसरं काहीतरी करा, आता काहीतरी गडबडलंय का, तिसरं काहीतरी करा. म्हणजे मग असा असतो विषय की हा मला 20 पोती तांदूळ पाहिजे, तो घेऊन या आता लगेच. तर ते तसं नाही ना, त्याचं काहीतरी इयरली प्लॅनिंग असेल, काहीतरी पिरियडिक टेबल असेल. याच्यामध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि सतत भारताकडे एवढ्या मोठ्या देशामध्ये निदान 50 लाख टन शुगर हंगाम संपत असताना शिल्लक राहील. कारण जर उत्पादन कमी आलं तर हे बफर स्टॉकचा 60 लाख टन आकडा होता त्यावेळी. तेवढाचा बफर स्टॉक सारखं काही व्यवस्था करायला पाहिजे. आणि स्टॉक केला नाही तरी सुद्धा साखरेच्या उत्पादनाचा अंदाज येतो सीझन चालू असताना. त्याच्यावरूनही कळतं की ॲव्हरेज कमी येतं आहे, उत्पादन कमी येतं आहे, हेक्टरी उत्पादन कमी येतं आहे. ह्या गोष्टींचा डेटा कलेक्ट नाही झाला? डेली कलेक्ट होतो, डेली. पण डेटा कलेक्ट झाल्यानंतर सुद्धा काय नक्की कुठे गोष्टी नाही, 2-3 गोष्टी झालेल्या नाहीत त्याच्यात. जे सातत्याने गेले 4 वर्षे FRP वाढवण्यात आला आहे. म्हणजे असं मी हे म्हटलं आहे बऱ्याच ठिकाणी की ऊस 34 रुपयाने घ्यायचा आणि साखर 31 रुपयाने विकायची. हा असा व्यवसाय जगात कुठलाच नाही, असा कुठलाच व्यवसाय नाही की कच्चा माल महाग घेतो आपण. कारण का FRP वाढवली त्याच वेळी MSP वाढवायला पाहिजे होती, ते केलेलं नाही. सातत्याने ही MSP वाढवावी अशी इंडस्ट्रीची डिमांड होती. परंतु असं धोरण स्वीकारलं गेले की त्या
कंपल्शनमुळे हे लोक इथेनॉल बनवतील. ओके. हां, असं पण त्याचा मुद्दा राजू आहे. शेट्टी या सगळ्या प्रकरणात काय म्हणतायत की ज्यांचे साखर कारखाने आहेत त्यांच्याच ट्रेडिंग कंपन्या पण आहेत. म्हणजे जो ऊस गाळप करून घेतोय, जो त्या समजा भागधारक शेतकरी असतील त्यांना त्याचे पैसे येतोय, त्याचे साठवणुकीची पण त्याचं सगळं दुकान आहे, त्याच्याकडेच आत्ताच्या घडीला स्टोरेज फॅसिलिटी पण त्याचीच आहे, त्याची ट्रेडिंग कंपनी पण आहेत. त्यामुळे हे क्लिअरली दिसतंय की ज्याचा कारखाना आहे तोच रेट सगळा मॅनिप्युलेट करतोय, तोच मार्केट पण डॉमिनेट करतोय. आणि मग ह्या सगळ्याबद्दल ते म्हणतात जवळपास 20,000 कोटींचा या सगळ्यामध्ये झोल झालाय. पण असं आकडेवारी बघितल्याशिवाय सांगता येणं अवघड आहे की 200 कारखान्यांच्या 200च्या 200 ट्रेडिंग कंपन्या आहेत असं काही सापडणार नाही. हां, म्हणजे हे वस्तुस्थितीला किती धरून हे तपासायला पाहिजे. बरं, आणखी एक थोडीशी आकडेवारी मी काढली तेव्हा की 25 लाख टन ऊस यावेळी इथेनॉलसाठी गेलेला दिसतोय. 3 महिन्यातला साधारण 19 रुपये प्रति किलोचा जो रेट आहे तो आता 80 रुपयापर्यंत साखरेचा मार्केटमध्ये पोहोचला. गुळ दिसतंय की 24% गुळाची पण प्राइस वाढलेली आहे. हा मुद्दा असा या सगळ्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा 12% साखर यावेळेस आपण जास्त प्रोड्यूस केली. बरोबर, एकदम बरोबर. असं असताना आत्ता गणित फिसकटलं कुठे? कारण मग ते मागणी आणि पुरवठा ह्यातलं पण एक आकडा बघितला की लक्षात येईल. मागच्या वर्षी ओपनिंग स्टॉक किती होता आणि यावर्षी ओपनिंग स्टॉक किती आहे. संपलं. ओपनिंग स्टॉक जो आहे वर्षाच्या सुरुवातीला नुसतं उत्पादन बघून उपयोग नाही, कारण हे काय हँड टू माउथ असं स्टोरी नाही आहे की आज सकाळी साखर तयार झाली आज संध्याकाळी विकली, असं होत नाही आहे ना. पण त्यामुळे मग आता 12% मागच्यापेक्षा जास्त करून सुद्धा यावेळीचा ओपनिंग स्टॉक प्रमाणात कमी होत आहे. उत्पादन घटलं आहे, त्यामुळे आता क्लोजिंग स्टॉक पण यावर्षी कमीत कमी असणार. ओके. पण मग याच्यावरती आता मग काय की नेक्स्ट इयर त्यांना आणखी प्रोडक्शन करावं लागेल. हां, पण ते कसं करणार? यावर्षी ऊस लावल्याशिवाय पुढच्या वर्षी प्रोडक्शनच होऊ शकत नाही. यावर्षी अल्निनोमुळे संपूर्ण मराठवाड्यात अजून पाऊसच नाही. बरोबर. मग ती ऊस लागवड होण्याची शक्यताच नाही. बरोबर. म्हणून मला असं वाटतंय की याचा परिणाम आज जरी तात्पुरता दिसला आयातीमुळे, तरी याचा इफेक्ट पुढचे 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ राहील असं आज तरी स्पष्टपणे दिसत आहे. आणखी 1.5 वर्ष राहील. हो, नक्की राहील. कारण पुढच्या वर्षीचा हंगाम संपून त्याच्या पुढचा हंगामाला जर पाऊस म्हणजे पुढच्या वर्षी पाऊस चांगला पडला तर त्याच्या पुढच्या वर्षी ऊस जास्त होईल. असं केल्याशिवाय ते होणार नाही. पण हा सडन हाईक का जाणवतो? म्हणजे तो जो ग्रॅज्युअल असता तर कदाचित तो पटकन सडन हाईक आहे ना, तो एकच आहे. त्याला सडन हाईकला ऊस साखरचं 90% खप संपल्यानंतर आणि 10% साखर उरली आहे असं प्रत्येक कारखाना निहाय व्यापाऱ्यांना माहिती आहे की ही साखर आता हे कॉर्नर करण्यात आलं आहे ग्राहकांना की आता 2 महिने तरी हंगामामध्ये नव्याने साखर येऊ शकत नाही. जी काय स्टॉकमध्ये आहे तीच आहे. आणि त्याच्यातही सरकारकडे कंपल्शन हेच आहे की पुढच्या महिन्यासाठी पण 22 लाख ठेवावे लागेल, त्याच्या पुढच्या महिन्यातही 22 लाख ठेवावे लागेल. आकडा ठरला तेवढा तर फिक्सच आहे, तो तर मिनिमम लागतोय जागायला. असं आहे. ओके. अँड व्हॉट कुड बी द सोल्युशन? शेवटचा प्रश्न. सोल्युशन हाच आहे की आता जो तात्पुरतं सोल्युशन केलं आयात करणे, पण आयात परत किती मार्च नंतर हंगाम संपला. 2021 ला केले होते. नाही 2021 ला आपण निर्यात केली 100 लाख टन. आयात केलीच नव्हती साखर गेले 10 वर्ष. पण कदाचित अनेक पुढच्या वर्षी अल्निनोचा परिणाम राहिला तर कदाचित पुढच्या वर्षापर्यंत अनेक वेळा साखर आयात पण करावी लागेल. चलो, खूप खूप धन्यवाद. थोडं सोप्या भाषेत सरांकडून समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण. काय की ॲट द एंड तुमच्या खिशाला त्याची झळ बसू लागली की मग त्याच्यावरती आउटरेस सुरू होतो आणि पब्लिक आउटरेस अशाच पद्धतीने वेगवेगळ्या मार्गातून दिसतो. आत्तासुद्धा साखरेचे भाव वाढण्यामागचं जे काय कारण आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल फॅक्टर्ससुद्धा आहेत का, तर ते पण आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय यामध्ये की एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल तयार करणं आणि जे शाश्वत ह्या सगळ्यावरचं एक आपण त्याला म्हणू की नियंत्रण ठेवेल आणि ते नियंत्रण ठेवून मग ते तुमच्या आमच्याला खिशाला परवडणाऱ्या गोष्टी त्यातून आपल्या होतील, हेच आपण या सगळ्यातून अपेक्षा करू शकतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू. बाकी मुंबई तक बघत राहा.